नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये नंदिनी, काव्य व मानिनी या तिघी सासूना फुगडी खेळत असतात आणि हे सर्व वसुंधरा बघत असते, पाहत असते. तेव्हा वसुंधरा मनोमन म्हणत असते की आज खेळून घ्या फुगडी, पण लवकरच मी अशी एखादी गोष्ट शोधून काढेल काव्या की मानिनी तुझ्याबरोबर फुगडी नाही खेळणार तर तुला धरून घराबाहेर काढेल, असा ती विचार करत असते. तर इकडे आपण पाहतो विक्रम हा मानिनीचे पाय दाबत असतो. तेव्हा मानिनी म्हणते, बास करा आता, किती वेळ दाबणार. तेव्हा विक्रम हा म्हणतो, दाबू दे ग, खूप बेभान होऊन खेळलीस ना. तर इकडे सर्वजण गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू असते. तेव्हा पिहू पार्थला म्हणते, तुमचे लहानपणीचे सर्व किस्से सांगितले जीवा काकांनी. तेव्हा पार्थ म्हणतो, कुठे आहे तो, कुठे. त्यावेळेस नंदिनी म्हणते, ते गेलेत मित्रांना मोदक वाटायला. तेव्हा पार्थ म्हणतो, येऊ दे, त्याला बघतोच आता. तर त्यानंतर आपण पाहतो गणपती बाप्पाचे आगमन झालेले असते. नंदिनी आणि जीवा हे दोघे सर्वांना आरती देत असतात आणि तेथे एक अनोळखी व्यक्ती येते. त्या व्यक्तीला बघून नंदिनी आणि जीवा हे चिंतेत पडतात. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये पुन्हा जीवा, नंदिनी, पार्थ, काव्या यांच्या जीवनात नवीन वादळ येणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.